जालना के परतूर थाने के एक पुलिसकर्मी पर भ्रष्टाचार के गंभीर आरोप लगे हैं। जांच की मांग को लेकर आमरण अनशन जारी है। छठे दिन भी प्रदर्शन जारी रहा। हफ्ता वसूली और धमकी देने के आरोप से मामला गरमाया। जालना जिले के परतूर पुलिस थाने में कार्यरत पुलिसकर्मी गजानन राठौड़ पर भ्रष्टाचार के गंभीर आरोप सामने आए हैं। इन आरोपों की निष्पक्ष जांच की मांग को लेकर मानतक मुक्ति सेना की ओर से जिला कलेक्टर कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू किया गया है, जो अब छठे दिन में पहुंच चुका है। अनशन पर बैठे विष्णु गोफने का आरोप है कि संबंधित पुलिसकर्मी सट्टा, जुआ और अवैध रेत कारोबार से हफ्ता वसूली करते हैं। उन्होंने मांग की है कि आरोपी की संपत्ति की गहन जाँच कर सख्त कार्रवाई की जाए। वहीं अनशन स्थल पर पहुंचकर धमकी देने का भी आरोप लगाया गया है। मामले को लेकर प्रशासन पर दबाव बढ़ता जा रहा है और जल्द जांच की मांग तेज हो गई है। गजानन राठौडची ते अवैध धंद्यावाल्याकडून वसुली करत होतं, त्या बाबतीत आम्ही तक्रार दिली होती आणि ते धंदे बंद करा याच्यासाठी तक्रार दिली होती। पण 16 तारखेला सुदाम भागवत आणि राठोड इथं आले आणि आम्हाला धमकवले। मला म्हणे तुम्ही उपोषणला का बसले, कसे बसले, तुम्ही पैशासाठी बसले, परतूरचा तुमचा काय संबंध आहे म्हणे। मी म्हणलं साहेब, मी एक मातामुक्ती सेनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी इथं उपोषणला बसलो आणि त्या परतूर शहरामध्ये माझा मातंग समाज हा जास्त असल्यामुळं माझ्या मातंग समाजाचे तरुण 10वी 12वी पोरं वाम मार्गाला लागू नये, कारण वाम मार्गाला असे लागते सट्टा मट्टा खेळायला जाते, दारू पिते आणि ट्रॅक्टरवाले वाळू भरण्यासाठी दारूच्या लालचीनं, गुटख्याच्या लालचीनं त्या पोराला नेतात 10वी 12वीवाल्या आणि त्यांच्याकडून वाळूचे ट्रॅक्टर भरून घेतात। म्हणून मी हे उपोषण सुरू केलं। पण त्यांचं म्हणणं आहे की परतूरचा तुमचा काही संबंध नाही, तुम्ही फक्त पैशासाठी बसले, असं त्यांचं म्हणणं आहे। तर माझी एवढीच मागणी आहे आता प्रशासनाला आणि शासनाला